नमस्कार. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण एक अत्यंत फ्रस्ट्रेटिंग समस्या पाहणार आहोत. खूप मेहनतीने तयार केलेला कंटेंट सुरुवातीला चांगला चालतो आणि एकदम अचानक व्ह्यूज येणे संपूर्ण थांबून जाते. या 1 तासाच्या फ्लॅटलाईन मागचं एक्झॅक्टली गुपित काय आहे आणि हे नेमकं का घडते हे आपण आतून डिकोड करणार आहोत. आणि हे कोणतीही सिस्टमची चूक नाही, तर एक खूप डेलिबरेट टेस्ट असते. चला तर मग सुरू करूया. हा आलेख पहा. हा वेदनादायी फ्लॅटलाईनचा ग्राफ कुठल्याही क्रिएटरसाठी एक नाईटमेअर असतो. व्ह्यूज एकदम एका पॉइंटवर जाऊन अचानक थांबतात. पण हा अचानक घसरलेला ग्राफ कोणताही ग्लिच नाहीये. ही प्रणालीने म्हणजेच सिस्टमने घेतलेली एक यांत्रिक टेस्ट असते. आपल्याला सहज वाटतं की अल्गोरिदम खराब झालाय, पण खरे तर सिस्टम तिचं काम अत्यंत परफेक्टली करत असते. आता हे नीट समजून घेऊ. या सगळ्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सीड ऑडियन्स, म्हणजेच आपला कंटेंट सिस्टम सुरुवातीला एक छोट्या ग्रुपला टेस्टसाठी दाखवते. हा फ्लॅटलाईन येण्याचा मुख्य कारण म्हणजे आपला कंटेंट या क्रिटिकल सुरुवातीच्या टेस्ट ग्रुपचे मन जिंकण्यात फसला आहे. जेव्हा या प्रेक्षकांकडून पॉझिटिव्ह सिग्नल्स मिळतो तेव्हा सिस्टम कंटेंटला मोठा पोष देते. पण रिॲक्शन जर नेगेटिव्ह किंवा थंड असेल तर कंटेंट तिथेच गोठवून जातो, म्हणजेच फ्रीज होतो. एकदम सिंपल हिशोब आहे. तर आपला आजचा रोडमॅप एकदम क्लिअर आहे. हे 5 टप्पे आपण पाहणार आहोत. फ्लॅटलाईन प्रॉब्लेम, पहिले 2 सेकंड्स कसे जिंकायचे, अटेन्शन कसे कंट्रोल करायचे, व्हिडिओजना लूप आणि चेन कसे करायचे, आणि शेवटी एक रियालिटी चेक. सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून, द फ्लॅटलाईन प्रॉब्लेम. या 1 तासाच्या फ्रीज मागची भीती आपण आता काढून टाकूया. पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा, विनिंग द फर्स्ट 2 सेकंड्स. ह्या पहिल्या 2 सेकंड्समध्येच सगळा खेळ असतो. आता 2 पद्धतीचे ओपनिंग्स पाहूया. एकीकडे कंटाळवाणी सुरुवात, जसे की आज आपण चर्चा करणार आहोत. खरे सांगायचे तर आजकाल कोणाकडेही एवढा वेळ नाहीये. पण दुसरीकडे पहा, एक स्ट्रॉंग डायरेक्ट हुक आहे जो लगेच एक जवळच्या समस्येला हात घालतो. जसे की अगर वीडियोज 1 घंटे बाद रुक जाती है तो ये कारण है. हा थेट दृष्टिकोन प्रेक्षकांना त्यांच्या समस्यांशी एकदम झटपट जोडतो. म्हणूनच कंटेंट बनवताना एक अत्यंत कठोर आणि व्यावहारिक नियम अवलंबला पाहिजे. स्वतःलाच विचारा, जर मी स्क्रोल करत असतो तर मी हा कंटेंट पाहून थांबलो असतो का? जर या बाबतीत मनात थोडीही शंका असेल तर समजून जा की तो हुक खूपच कमकुवत आहे. आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहून हे ठरवावं लागेल की आपली सुरुवात खरंच आकर्षक आहे की नाही. हुक तर झाला. आता तिसरा टप्पा पाहूया, कंट्रोलिंग ऑडियन्स अटेन्शन. प्रेक्षकांना गुंतवून कसे ठेवायचे. हे वाक्य खूप डीप आहे. एक क्रिएटर फक्त व्हिडिओ बनवत नाही, तो अटेन्शन म्हणजेच लक्ष कंट्रोल करत असतो. हे एक मेंटल शिफ्ट आहे, माइंडसेटचा बदल आहे. एकाच सुरुवात आणि हळू बोलण्यापेक्षा प्रेक्षकांच्या ध्यानावर आपल्याला सक्रिय नियंत्रण ठेवावंच लागते. त्यांचे मन भटकंड्यापासून रोखायचे असते, अन्यथा ते पुढचे स्क्रोल करतील. पण हे अटेन्शन कंट्रोल कसे करायचे? तर हे व्हिज्युअल पेसिंग रूल्स वापरून मेंदूला कंटाळवाणे वाटण्यापासून रोखण्यासाठी हे रूल्स आहेत. दर 2 ते 3 सेकंदांनी काही ना काही छोटा बदल करा. कॅमेरा थोडा झूम करा, विशिष्ट शब्दांना हायलाईट करा आणि बोलण्याचा टोन म्हणजेच आवाजाचा चढ-उतार बदला. हे छोटे पण वेगवान बदल कॉन्टेंटला डेड फील देण्यापासून रोखतात. खूप जास्त ओव्हर एडिटिंगची गरज नाही, पण स्क्रीनवर एखादी मूव्हमेंट असली पाहिजे. आता चौथा टप्पा, लूपिंग आणि चेनिंग व्हिडिओज. रिटेन्शनला 100% पुढे कसे न्यायचे ते पाहूया. 150%, 150%. हा आकडा एकदम गेम चेंजर आहे. कारण जेव्हा रिटेन्शन 100% पुढे जाते, 120 किंवा 150%पर्यंत, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की प्रेक्षक तो कंटेंट पुन्हा दुसऱ्यांदा पाहत आहेत. आणि यामुळे अल्गोरिदमला एक अतिशय स्ट्रॉंग सिग्नल मिळतो, जो सिस्टममध्ये कंटेंटला एक प्रचंड मोठी पुश देतो. हे 150% रिटेन्शन येण्यासाठी लूप कसा तयार होतो या स्टेप्स पहा. पहिली स्टेप, शेवटी पूर्ण समाधान किंवा एकदम फुल क्लोजर कधीच देऊ नका. दुसरी स्टेप, काही माहिती अपूर्ण असल्याची किंवा गोंधळाची भावना निर्माण करा, जसे की आणि फक्त या एक चुकीमुळे. आणि तिसरी स्टेप, प्रेक्षकाचा मेंदू त्या अपूर्ण माहितीला शोधण्यासाठी ऑटोमॅटिकली व्हिडिओ पुन्हा सुरू करतो. ही अपूर्ण उत्सुकता त्यांना पुन्हा पाहण्यास भाग पाडते आणि एक परफेक्ट लूप तयार होतो. आणि चेनिंगच्या बाबतीत विचार केला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब ही अतिशय जुनी आणि इनइफेक्टिव्ह पद्धत झाली आहे. त्याऐवजी प्रेक्षकाला पुढे एक्झॅक्टली कुठे जायचे याची स्पष्ट आणि थेट सूचना देणे खूप प्रभावी असते. एक्झॅक्ट सोल्युशन इज इन द नेक्स्ट व्हिडिओ किंवा पिन्ड कॉमेंटमध्ये लिंक आहे अशी निश्चित दिशा दाखवणे गरजेचे असते. यामुळे व्ह्यूअर गोंधळणार नाही आणि आपल्याच कॉन्टेंट लूपमध्ये गुंतून राहील.
आता येतोय आपला शेवटचा आणि 5वा टप्पा, द रियालिटी चेक. सिग्नल विरुद्ध सिस्टम. एक स्टेप मागे जाऊन पहा, फ्लॅटलाईन येण्याची ही मुख्य 3 कारणे आहेत. जर व्ह्यूअर्स थांबत नसतील तर त्याचे मुख्य कारण म्हणजे वीक हुक. जर ते टिकून राहत नसतील तर कारण आहे वीक रिटेन्शन. आणि जर ते पुढे जात नसतील तर कारण आहे नो चेनिंग. हे ॲनालिटिक्स आपण केलेली तयारी आणि एक्झिक्युशनसोबत अगदी योग्यरित्या मॅच होते. हेच ते 3 स्तंभ आहेत ज्यावर पूर्णपणे यश अवलंबून असते. तर शेवटी एक कठोर प्रश्न आपल्याला स्वतःलाच विचारायचा आहे. अल्गोरिदम खराब आहे की आपला सिग्नल कमकुवत आहे? प्रणाली म्हणजेच अल्गोरिदम अगदी परफेक्टली काम करत आहे. खरा खेळ तर या अटेन्शन कंट्रोलच्या 3 पिलर्सना आत्मसात करण्याचा आहे. प्रेक्षकांना रोखणे, त्यांना गुंतवून ठेवणे आणि त्यांना पुढच्या माहितीकडे नेणे. तर मग पुढचा पीस ऑफ कंटेंट बनवताना या मुद्द्यांवर आपण कसे काम करणार यावर नक्की विचार करा.